हॅलो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला लास्ट व्हिडिओ पाहून हे समजलंच असेल की आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत. तर सकाळी दिवसभर आम्ही अजिंठा लेणी जी आहे ती एक्सप्लोअर केली आहे आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आम्ही चाललेलो आहोत 12 ज्योतिर्लिंगापैकी जे 12वं ज्योतिर्लिंग आहे म्हणजेच आपलं घृष्णेश्वर. तर त्याच्या दर्शनासाठी आता आम्ही निघालेलो आहोत. तर आम्हाला मंदिरात पोचेपर्यंत जवळजवळ 8 वाजले होते आणि त्यामुळे आमची आरती जी आहे ती मिस झाली होती. तर खूप जास्त लेट आम्हाला झाला होता कारण की आम्ही दिवसभर अजिंठा लेणी जी आहे ती फिरत होतो आणि त्यानंतर लगेच रूमवर जाऊन पटकन रेडी होऊन परत आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी रेडी होऊन आलो होतो. मंदिराच्या परिसरामध्ये आपल्या डाव्या बाजूला एक छोटीशी विहीरसुद्धा दिसते आणि खूप छान असं मंदिराचा परिसर आहे. आणि रात्री मंदिराचा जो कळस आहे त्यावरती छान अशी लाइटिंग केली होती आणि संध्याकाळ असून सुद्धा बरेचसे भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येत होते. तर नेक्स्ट डे आम्हाला लवकर उठून जायचं होतं वेरूळची लेणी पाहायला, त्यामुळे आम्ही खूप जास्त एक्साइटेड होतो. पण त्याआधी आम्ही आलेलो आहोत श्री भद्रा मारुती यांच्या दर्शनासाठी. तर आम्ही जिथे स्टे केलं होतं तर तिथनं हे मंदिर जे आहे ते जवळ होतं, त्यामुळे जाता जाता हे देखील आपण कवर करूया. त्यामुळे आम्ही सर्वजण या मारुतीरायाच्या दर्शनासाठी इथे आलेलो आहोत आणि सकाळची वेळ असल्यामुळे खूप जास्त प्रसन्न वाटत होतं. आणि या मंदिराचं काम देखील आतमध्ये चालू आहे आणि या मंदिरातले मारुती हे आपल्याला निद्रा अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. तर आपलं मंदिर जे आहे ते अशा पद्धतीचं आहे आणि इथे देखील आपल्याला माकडे दिसून येतात. या साईडला खूप जास्त माकडे आणि वानर आपल्याला आढळून येतात आणि अक्षरशः आपण म्हणू शकतो की उच्छाद मांडलेला आहे या वानरांनी. आणि मारुतीरायाच्या मंदिरात वानर दिसणं म्हणजे ही खरं तर चांगली गोष्ट आहे. तर आता आपण सर्वजण या मंदिरामध्ये चाललेलो आहोत आणि आतमध्ये जे आहे ते शूट करायला अलाउड नव्हतं, त्यामुळे आतमधलं जो आपण हनुमानाची निद्राशयेतली मूर्ती जी आहे तर ती दाखवली नाही. तर इथे बघू शकता तुम्ही वानर कसे बसलेले आहेत ठिकठिकाणी. तर आता आम्ही इथनं निघालेलो आहोत वेरूळची लेणी पाहायला. तर हा आहे एंट्रन्स आपल्या वेरूळच्या लेणीचा. तर अजिंठा लेणी जी आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिली होती तर त्यामध्ये कसं होतं की लाईनशीर अशा लेण्या आपल्याला पाहायच्या होत्या, पण वेरूळ लेणी ही तशी नाही आहे. आपल्याला एक लेणी इथे तर दुसऱ्या लेण्या ज्या आहेत त्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन पाहायच्या आहेत. तर या संपूर्ण लेण्यांमध्ये जे आहे ते आपल्या देवी देवतांचं दर्शन घडून येतं आपल्याला आणि खूप छान बारीक असं काम देखील या लेण्यांमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि काही ज्या मूर्त्या आहेत किंवा जे शिल्प दगडांमध्ये कोरलेले आहेत तर त्यांना अक्षरशः पाडण्यात आलेलं आहे. म्हणजे खूप साऱ्या मूर्त्या ज्या आहेत त्या अर्ध्या अवस्थेमध्ये आहे, म्हणजे त्यांचा मूर्तीचा एक पार्ट जो आहे तो गायब झालेला आपल्याला दिसून येतो. तर या लेण्या देखील खूप छान अशा मस्त होत्या आणि आतमध्ये दगडाचं बांधकाम आहे त्यामुळे थंडावा देखील आपल्याला मिळतो. तर अशा काही लेण्यांमध्ये आपल्याला भगवान विष्णू यांचे आत्तापर्यंत झालेले सर्व अवतार पाहायला मिळतात. त्यामध्ये आपण पाहू शकतो की वराह अवतार आपल्याला या लेणीमध्ये दिसत आहे आणि बाकीचे जे अवतार आहेत ते सुद्धा यामध्ये आपल्याला दिसून येतात. तर खूप छान असं नक्षीकाम या लेण्यांमध्ये केलेलं आहे आणि वेगवेगळ्या लेण्यांमध्ये वेगवेगळे शिल्प आहेत यामध्ये. आणि खूप ठिकाणी जिथे असं गाभारा केलेला आहे तर तिथे आपल्याला महादेवाची पिंड देखील पाहायला मिळते आणि खूप ठिकाणी ती पिंड जी आहे तर ती गायब आहे. आता तुम्ही जसं पाहिलं तसं चौथरा होता पण त्यावरचं जे पिंड होती तर ती गायब होती. तर खूप सारे शिल्प जे आहेत ते आपल्याला इथे भग्न अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. तर काही शिल्प जे आहेत ते आपल्याला ओळखायला येतात, पण काही जे आहेत ते आपल्याला फारसं माहिती नसल्यामुळे एवढं आपल्याला ओळखू येत नाही. तर खूप ठिकाणी लक्ष्मी देवीची मूर्ती देखील आहे आणि त्यानंतर तलवार घेतलेली मूर्तीसुद्धा आहे, पण ती नेमकी कुठल्या देवीची आहे हे आपल्याला एवढं माहिती नाही आहे.
तर जे जे आपल्याला माहिती आहे तर ते आपण इथे ओळखू शकतो. तर इथे पहा, ही जी आहे ती तलवार घेतलेली आहे देवी, पण ती कोणती आहे नेमकी ही आपल्याला माहिती नाही आहे. त्याचबरोबर समोर आल्यानंतर आपल्याला नारायणांची निद्रा अवस्थेतली मूर्ती देखील पाहायला मिळते, शिल्प देखील पाहायला मिळतं. त्यानंतर इथे आपल्याला श्री नारायणांचा नरसिंह अवतार देखील इथे आपल्याला शिल्पातनं पाहायला मिळत आहे. भगवान विष्णूंच्या अनेक रूपांप्रमाणेच इथे आपल्याला महादेवांची सुद्धा अनेक रूपांमधली शिल्प अनुभवायला मिळतात. तर अशी होती आपली वेरूळची लेणी. तुम्ही जर पाहिली नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ती नक्कीच दिसली असेल. आणि कसा होता हा आपला व्हिडिओ हे नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच भेटूया छानशा अशा ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.